हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललेलो आहे जेजुरीला. तर बघू शकताय तुम्ही, मी रेडी झाली आहे. हे बघा स्वराज. आणि आता आम्ही बसने चाललेलो आहे जेजुरीला. तर चला बघूया आजच्या दिवसात आम्ही काय काय मज्जा करतो. बघू शकताय मी कशी रेडी झालेली आहे. बघा, स्वराजचं लिफ्ट बंद करायचं काम चाललेलं आहे. बाहेर जायचं म्हणले की तो जास्त एक्साइटेड असतो. बघा, लिफ्ट बंद केलेली. काय करतोय बघा, लगेच लिफ्टचं बटन पण दाबतोय. लागली नाही लिफ्ट. हे बघा, लगेच गाडी शोधतोय. कुठली गाडी आपली. आज गाडी वेगळ्या जागेवर लावली म्हणून त्याला गाडी सापडत नाहीये. बाय. बघा, गाडी सापडलेली आहे. आता वेगळ्या जागेवर पार्किंग केली, मग त्याला गाडी नाही सापडली. किती सावधानीने गाडीमध्ये बसतो. चलो. सकाळचं वातावरण बघू शकताय तुम्ही, किती छान आहे. आता फायनली आम्ही निघालेलो आहे जेजुरी. बाय. सई आणि मम्मी तर झोपले, पण सईचं लगेच खायचं काम सुरू झालंय. जाता जाताच आम्हाला सासवड घाट येथील विठ्ठलाची मूर्ती सुद्धा पाहायला मिळाली. तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे ही मूर्ती. घाटावरून जाताना इतकं सुंदर असं दृश्य दिसत होतं. आणि तिथे एक तलाव सुद्धा होता. फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आहोत. गाईज बघा, किती साऱ्या लाल परी आहेत इथे. बघू शकताय हे हार किती फ्रेश आहेत. बस स्टॉप पासून जेजुरी गडाच्या पायथ्याशी जायला आम्हाला 5 ते 10 मिनिटं लागली. जेजुरीला आल्यावर पहिले बघायला भेटतो तो म्हणजे भंडारा. जाता जाताच आम्हाला मेंढ्या सुद्धा बघायला भेटल्या. आणि तिथे एक आजी सुद्धा होती, जी एकदम फ्रेश भाजी घेऊन आली होती. इथे एक मंदिर आहे, तर चला आता आपण मंदिरात जाऊया. हनुमानाचं मंदिर आहे इथे. फ्लोअरचं डिझाईन बघू शकताय तुम्ही, किती छान आहे. गाईज, आता जेवण वगैरे करून झालंय आणि आता आम्ही वरती जाणार आहे. तर चला बघूया आपल्याला रस्त्याने काय काय दिसतं. आई, मावशी, मम्मी मागून येत आहेत, मामी पण. तोपर्यंत आम्ही शूट करण्यासाठी पुढे चाललो. मला काही दिलं नाही, सबस्क्राईब करा. चला. जाता जाता आपल्याला भरपूर सारे दुकाने दिसत आहेत. बघू शकताय तुम्ही, आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. आता इथून आतमध्ये जायचंय. हे बघा, आता आपण मंदिराच्या पायथ्याशी जे नंदीचं आहे छोटंसं मंदिर, तिथे आलेलो आहे. चला आता दर्शन घेऊया. जेजुरीमध्ये आलं तर भंडारा तर बघायलाच पाहिजे. बघू शकताय तुम्ही नंदी. सईला पाय पडायलाच भेटत नाही आणि मला पण, त्याच्यामुळे साईडनी दाखवते. चल काय नंदीच्या एकदम बाजूलाच एक गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतोय. बघा, हार किती फ्रेश आहे. त्या प्रवेशद्वारामधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे.
गाईज आता आम्ही पायऱ्या चढत चढत वरती चाललो. खूप गर्दी आहे आज इथं. बघू शकताय तुम्ही किती गर्दी आहे. शकता तुम्ही मूर्ती किती सुंदर आहे. तुम्ही बघू शकताय की ह्या पायऱ्या आत्ताच नवीन बनवलेल्या आहेत. आणि ह्या जुन्या पायऱ्या आहेत. दोन्हीमधला फरक आपल्याला लगेच कळतो. अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. गाईस पहिल्या ज्या पायऱ्या होत्या खालपर्यंत त्या थोड्याशा छोट्या होत्या आणि ह्या थोड्याशा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे जास्त दम लागतो. गाईस इथून तुम्ही नजारा बघू शकता. भरपूर गर्दी आहे आज. अर्ध्या रस्त्यात आम्हाला बिबट्या शेट भेटलेले आहेत. गाईज आम्ही लय दमलोय. हे बघू शकताय ही जी दीपमाळ आहे ह्याच्यावर जे दिवे ठेवायचे त्याला कसं चिमणीसारखा आकार दिलेला आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. ती भयानक गर्दी आहे. बघू शकता ही आजी पालखीमध्ये बसून चाललेली आहे, ते पण उलट. जाऊ द्या कशाला येते ना त्या पुढे जात्या. गाईज आता आम्ही लाईन मध्ये लागलोय आणि लाईन खूप जास्त मोठी आहे आणि हा बाहेर थांबलाय कारण लाईन खूप मोठी आहे आणि जास्त ऊन पण लागतंय. आत्ता 2 वाजलेले आहेत आणि बाकीचे लोक म्हणतात की 4 वाजते दर्शन होईपर्यंत. तर चला बघूया आता. चला बघूया आम्ही किती वाजता पोहोचतोय दर्शन करायला. खूप जास्त ऊन आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. गाईज बघा आता आरती सुरू झालेली आहे. लकीली सार्थक बाहेर थांबलेला आणि त्याला ती आरती घ्यायला भेटली. गाईज एकदम डेंजर ऊन लागतंय. तुम्ही बघू शकता की काहीच दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, एवढं डेंजर ऊन. तर मग मी मावशीला विचारलं की आजकाल एवढी गर्दी होतीये का पहिले पण अशी गर्दी व्हायची. तर ऐका ती काय सांगते. आम्ही लखनासोबत मंदिरात म्हणजे देवीच्या मंदिरात कशी जायचं. आता खूप लांबून दर्शन घ्यावं लागतं. आता सगळीकडे भरपूर गर्दी व्हायला लागली. पहिली एवढी गर्दी. आणि आम्हाला एक काकू पण भेटलेल्या, तर त्या सांगत होत्या की आजकाल लोकांना दुःख आणि काय अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मला म्हणायचं होतं की दुःख जास्त आहे लोकांना, त्याच्यामुळं लोक येत आहेत आणि रस्ते पण चांगले बनले, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक देवाच्या दर्शनासाठी येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आजकाल लोक जास्त दर्शनासाठी काय येत असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. सई दुसऱ्याच लाईन मध्ये गेलेली आहे. हे बघा इकडून तिकडे करते सई. काही इथे एक बोबू सुद्धा बसलेला आहे. गाईज हे बघा हे आमच्या पुढे आहेत आणि आम्ही मागच राहिलोय. गाईज बघू शकता एवढं लाईन पार करून आता आम्ही आलेलो आहोत आणि आता इथून आम्हाला आतमध्ये जायचं. हे बघा सई हे आमच्या पुढे आहेत आणि आम्ही थोडासा माग राहिलोय.
मंदिराच्या साईडनी जे डिझाईन असतं ते डिझाईन खाली पडलेलं आहे आणि ते मी शूट करत होते, कारण की त्याच्यावर एक बर्ड बनवलेला आहे ज्याची मान थोडीशी वाकडी आहे. तर लोकांना वाटलं की हे काहीतरी देवच आहे. मग लोक लगेच त्याच्यावरती भंडारा टाकतायत आणि त्याला देव बनवलेला आहे. आणि मला शूट करायच्या पहिलेसुद्धा भरपूर सारे लोक त्याच्या पाया पडत होते. तर तुम्ही बघू शकताय की कुठे पण जर तुम्हाला भंडारा किंवा जे पण काही देवाचं असेल ते टाकलेलं असेल तर लोकांना लगेच वाटतं की तिथं देवच आहे. पण तसं नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित जाणून घेतली पाहिजे. येताना आम्ही आमचे घरचे देवसुद्धा आणलेले, त्याच्यामुळे आम्हाला तळी भंडारा करावा लागला. हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदे उदे, भैरवनाथाचे चांग भले, सदानंदाचं येळकोट, येळकोट येळकोट. जय मल्हार. महाराज की जय. बडे पठार महाराज की जय. वैद्यकर हाताची पडदे. गाईज फायनली आता दर्शन झालेलं आहे आमचं. खूप जास्त गर्दी होती पण तरी दर्शन आमचं चांगलं झालेलं आहे. तर चला आता थोडेसे रील्स वगैरे शूट करायचे आणि काही मी सिनेमॅटिक व्हिडिओज म्हणजे काढायचं ट्राय करणार आहे तुमच्यासाठी. तर चला बघूया आता ते व्हिडिओज कसे बनवते. लावतो बघू नंतर मी. ह्या बिचाऱ्यांना सुद्धा सोडलेले नाही. यांच्या डोक्यावर सुद्धा भंडारा टाकलेला आहे. जेजुरीची एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे या जनावरांची जी जखम आहे ती लवकरात लवकर भरून येते. पण ही हळद असली आहे का नकली ह्याच्यावर एक प्रश्नचिन्हच आहे. कारण की ज्या पद्धतीची आग जेजुरीमध्ये लागली होती आणि दुसरं म्हणजे माझ्यासोबत जे झालं ते म्हणजे जेजुरीवरून आल्यावरती माझा घसा खूप जास्त खराब झाला होता. खूप जास्त प्रमाणात इथं भंडारा आहे त्याच्यामुळे सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. तुम्ही बघू शकताय सोन्याची जेजुरी. याच दैत्याच्या नावावरून आपल्या मार्तंड भैरवांचं नाव ठेवलेलं आहे ते म्हणजे मल्हारी. कारण की या दैत्याचं नाव आहे मल्ल. मध्ये अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा सुद्धा बांधला गेलेला आहे. मी हा पुतळा पहिल्यांदाच बघते. तुम्हाला माहीत होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वराज आता झोपलेला आहे कारण की तो खूप जास्त दमला आहे. त्यापैकी आम्ही रस पेतोय. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.